बटाटे पोंगे करतोय आम्ही आज. बटाटे पोंगे खायला या. बटाटे शिजवून ठेवले, मस्त बारीक करायचे त्यांना. बॅग करून देते, बॅग करून देते. काय मोठा होऊन जाईल स्टॉप करून त्याच्यावर स्टॉप करू बरं का, कट नको करू. चटणी, थोडी चटणी टाकायची बटाट्यामध्ये, कमी टाकायची चटणी. थोडं मीठ, थोडं मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकायची थोडी. चटणी टाकली, काढून घ्यायचं मस्त. तिखटाच्या वेळेस थोडंसं टमाटे पोंगे छान लागतात. बटाटे पोंगे बाहेरचं खायपेक्षा घरी करायचं, खायचं ताजं मस्त. बाहेरचं काय खायचं. आता पोंग्यांना तेल टाकू, पोंगे टाकून तळून देऊ. थोडी चटणीच कमी टाकली, आमचा बाबू आहे छोटा खायला. ये जा सरे बटाटे पोंगे खायला यूट्यूब फॅमिली. आता पोंगे तळायचे. काल तळले थोडेसे खायला, काल बटाटे काय केले नव्हते. आता बटाटे करतो. करतोय आम्ही पोंगे. छानपैकी तळून घ्यायचे पोंगे. पोंगे घे दादा, तनू घे. या बटाटे पोंगे खायला. बोल घाल ए दादा, इकडे पटकन. मला बटाटे पोंगे खायला या. यूट्यूब फॅमिली आमच्यासाठी बटाटे पोंगे खायला या. बघा बटाटे पोंगे. थोडा आंब्याचा रस बनवला, थोड्या चपोळ्या. मस्त बसू असं देवायला आम्ही. जेव्हा आमचा चिरंजीव खातोय. छान आहे, गोड आहे. पोळ्या तळल्या, पोळ्या तळून पण छान लागते. चाट मसाला टाकून खायची छान लागते. तळून पा पोळी, तळून पा चाट मसाला टाकून. शिळी पोळी तळून खायची छान लागते. चाट मसाला टाकायचा त्यात थोडासा.
शिळी पोळी होती ना तिला तळून घ्यायची, त्याच्यावर कांदे, चाट मसाला, कोथिंबीर, टमाटे टाकून द्यायचे. छान लागते. करून पहा, खाऊन पहा, मला कमेंटमध्ये सांगा छान झाली का. चाट मसाला टाकायचा, थोडं मीठ टाकायचं, चटणी टाकायची, छान लागते. मग चटणी टाकायचं थोडा. या खायला या. काय बदल दरे खाऊन पाय. या जेवायला सर्वजण. रस, बटाटे पोंगे, पोळी. अमन को यूएस से वापस आना है। उसके पास भी कोई हल नहीं होगा।